आज मला खरोखरच मनसेचा म्हणजे अभिमान वाटतोय, जेणेकरून मी काल रात्री गाडी पार्क केलेली बोरिवलीला पे पार्कमध्ये. त्याच्यामध्ये पार्किंगवाले असतात ना, पार्किंगवाले जे ईपी भरायला येतात ते लोक, त्या लोकांनी काय केलंय की एक ब्युरो तयार केलाय की कुणाला पण पार्किंगचा जर उशीर झाला की पैसे लुबाडायचे. काल माझ्याबरोबर असंच झालं. मी काल गाडी पार्क केली आणि ट्रेनने गेलो आणि जरा मला त्याला पैसे दिलेले अगोदर मी, आणि आल्यानंतर इकडे मला जरा उशीर झाला तर तो आला आणि मला बोलतो की साहब आपका लेट हो गया. बोला ठीक है, कितना देने का? डबल नहीं लो, त्याला परत पैसे दिलो तर नहीं ज़्यादा देना पड़ेगा. तो क्यों ज़्यादा देना पड़ेगा? बोलतो की नहीं. फिर बोला ठीक है, ज़्यादा देना पड़ेगा, मेरे को ज़्यादा रिसीट दो. यानी रिसीट ना देता मला बोला नहीं, उसमें रिसीट एक ही मिलेगा और मुझे 100 रुपया दो. बोला फिर मैं तेरे को पैसा नहीं देगा बोला. त्यांनी मला दादागिरी केली आणि बाताबाजी केली आणि मी त्याला बोले 20 रुपये रख और तू जा अभी भाई, तू नशे में दिख रहा है मेरे को, तू नशा किया लग रहा है मुझे. तो त्याने काय करावं माणसाने, हे बघा नोट माझ्या अजून आहे. ही 20ची नोट त्यांनी मला फाडली आणि अंगावर फेकून मारली अक्षरशः. ही नोट त्यांनी मला फेकून मारली. मला इतका वाईट वाटलं. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि इतर लोक इथे येतात आणि आपल्याशी असे वागतात, म्हणजे काय चाललंय. म्हणून ताबडतोब रात्री मी 12-12:30 सुमारामध्ये प्रियांकाताई भोळेंना खरंच आणि मी आभार प्रकट करतो की त्यांनी इथे खास आमच्याकरता असा वेळ काढला. आणि विभागाध्यक्ष बसंतभाऊ कुलातकर यांचा मी मनापूर आभारी मानतो. आणि खरोखरच मला कळलं आणि मग आम्ही सर्व मिळून पोलिसांना त्या व्यक्तीला आणलं इकडे आणि बघितलं त्याच्याकडनं त्याच्या खिशातनं ड्रग्स काय नशेचं काहीतरी निघालंय आणि त्याला पॉझिटिव्ह रिप्लाय आला. त्याकरता त्याला त्याला ते करतायत. आता ऍक्शन घेतात साहेब लोक घेतील ते FIR केलंय आणि आता आपल्याला खरंच न्याय मिळाला असं मला वाटते. आणि मी मनापूर्वक आज सर्व मनसेंचा मी आभार मानतो. आज मला दिल से असं वाटते, दिल से जय मनसे, जय महाराष्ट्र. बटन दाबलंस ना.